आपल्याला माहीत असतं टू बी ऑनेस्ट आपण किती पाण्यात आहोत किंवा आपल्याला कसली गरज आहे. आणि मला म्हणजे ह्या जनरेशनच्या स्पेशली तुझ्या म्हणजे जेनझी, सो मला ही त्यांची क्वालिटी खूप आवडते की जेनझी लोक जे असतात ना ते खूप सेल्फ अवेअर आहेत स्वतः बाबतीत. त्यांना माहिती आहे की हे चुकीचं आहे तर चुकीचं आहे, आणि कुठेतरी ना ते इन्सिक्युअर पण नाही आहेत. हे मला वाटतं की एक जनरेशन होती की जी इन्सिक्युअर असायची, अरे बापरे मला सगळ्यांसमोर का म्हणालात तुम्ही की मजा नाही आली, तर आता त्यांना ओके तुम्ही म्हणाला ठीक आहे, मला माहिती आहे मी चांगलंच करू शकतो कधी ना कधी. ही एक चांगली गोष्ट आहे या जनरेशनची. आणि मी त्या जनरेशनच्या असल्यामुळे मलाही कुठेतरी ते आहे की ठीक आहे तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू तुमच्यापर्यंत, पण मला माझंही माहिती आहे की मी करूच शकतो आणि चांगलंच करेन कधी ना कधी. हा शिकेल, नो डिसरिस्पेक्ट की तुमचं मी असं नाही म्हणत आहे. तुम्ही छानच सांगताय जे करतात, पण माझाही एक पीओव्ही आहे आणि माझाही एक स्टँड आहे जो मी घेणारच. कितीही तुम्ही बोललात तरी मी माझ्याच मनाचं करणार. हे मला या जनरेशनचं आवडतं. आणि अजून एक गोष्ट आवडते ती म्हणजे ते स्वतःला ना रोस्ट करू शकतात त्यांना. आता रोस्टिंग हे बेसिकली म्हणजे स्वतःबद्दल मी असं आहे, स्वतःवर हसणं ही खूप मोठी म्हणजे काय म्हणू आपण, ही इट्स अ ब्लेसिंग की तुम्ही स्वतःवर जर हसू शकता तर मग तुम्ही काही करू शकता. नहीं आता उसमें इतना नहीं आता तो नहीं आता नहीं आता भाई नहीं आता सिखा तू अभी मुझे. हा एक्सेप्टन्स खूप महत्वाचा आहे. खूप पण खूप मग याला महत्त्वाचं आपण आहे. कॉन्फिडन्स म्हणूया की ओव्हर कॉन्फिडन्स? ते डिपेंड करतं ना person. म्हणजे तू इथे बसतेस का, आपण एक टीम Sorry. मध्ये येऊ ना. अरे नाही एक टीम मध्ये येऊ. मला कळलंच नाही तुम्ही ग्रुप बनवताय. येस नाही, त्याच्यामध्ये ना एक थिन लाईन आहे बिंग कॉन्फिडंट अँड बिंग ओव्हर कॉन्फिडंट, या दोन गोष्टींमध्ये. मला जर एखादी गोष्ट माहीत नाही आहे आणि मी ती बोलतोय त्याला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणणार. पण जर मला माहिती आहे, माझं क्लिअर आहे की मी हे करणार आहे आणि स्वतःवर एक कॉन्फिडन्स आहे की मी हे करणार, तर त्याला मी कॉन्फिडन्सच म्हणेन, त्याला ओव्हर कॉन्फिडंट नाही म्हणणार. पण ॲट द सेम टाइम तुम्ही रूढही नाही वाटलं पाहिजेत कॉन्फिडन्सच्या दिस इज बाबतीत. मोस्ट इम्पॉर्टंट ना. हा. Rude नाही वाटत. आणि हे मला असं वाटतं की हे थोडं जेनझीज मध्ये लॅक होतं. अच्छा. एक म्हणजे बिंग अ गुड लिस्नर. हम्म. आपण गुड लिस्नर असणं खूप महत्वाचं असतं. सेकंडली थोडंसं कधी कधी फिल्टर नसल्यामुळे ना ते पटकन बोलून जातात बोलून काय, जातात. जे की ते मीन नाही करत पण बोलून जातात True. असं.